आजही महाराष्ट्र एक्सप्रेस श्रेणीमध्ये आपले स्वागत. तर पाहूया काही विशेष घडामोडी. रायगड जिल्ह्यातील कर्जत मध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी जिल्हा पोलीस दलाने प्रेरणा नावाचा विशेष उपक्रम सुरू केला आहे. पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या पुढाकारातून राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमात शिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि अंधश्रद्धा निर्मूलनावर भर दिला जाणार आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यास मदत होईल. प्रेरणा उपक्रमाची प्रमुख आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण आणि करिअरच्या संधी उपलब्ध करून देणे, करिअर मार्गदर्शन, शिक्षण आणि अंधश्रद्धा निर्मूलनावर विशेष भर. रायगड जिल्हा पोलीस दल पोलीस अधीक्षक आचल दलाल यांचा पुढाकार. आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना पोलीस दलात तसेच अन्य क्षेत्रात करिअर करण्यासाठी मोठी प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळणार आहे. पोलीस तर्फे हे आपण प्रेरणा उपक्रम एक आदिवासी मुलांसाठी सुरुवात केलेली आहे. या अंतर्गत मुलांना करिअर काउन्सिलिंग, त्यासोबतच काही आदिवासी समाजामध्ये जे भोंदूगिरी किंवा याच्या प्रकार असते त्याच्याबद्दल मुलांना सायंटिफिक माहिती देण्यासाठी TIFR चे एक रिटायर्ड सायंटिस्ट आलेले आहे, जे की एक्सपेरिमेंट करून त्यांना दाखवणार आहात की नेमका काही जादू किंवा हे नसते आणि फक्त सायन्स किंवा जे असे एलिमेंट आहे त्याचा वापर करून हे सगळं जादूगिरी दाखवली जाते. सोबतच ह्याच शाळामध्ये मानगाववाडी शाळा आणि पात्रट शाळामध्ये आश्रम शाळामध्ये शिकलेले काही मुले जे की आता कोणी डॉक्टर आहे, कोणी ऍडव्होकेट आहे, कोणी ITI ऑपरेटर आहे, तो इथे आलेले आहे. आपल्या त्यांच्या जे आयुष्य त्यांनी जगलेली आहे त्याची इन्स्पिरेशन मुलांसोबत शेअर करण्यासाठी. सोबतच एक स्त्री रोग तज्ञ आणि कायद्याविषयी तज्ञ पण याचा भाग आहे, जे की मुलांना त्यांचे जे हेल्थ इश्यूज आहे त्याच्याबद्दल माहिती देणार आणि कसं त्यांना कायद्याचं संरक्षण आहे, कधी त्यांना खतरेची धोक्याची वेळ आली ते पोलीस किंवा आपली जी दुसरी शासकीय यंत्रणा आहे त्यांना कसा संपर्क करू शकत, हे आपला एक उपक्रमचा भाग आहे. आपल्या भारतामध्ये जे आदिवासी समाजामध्ये लवकरात लवकर लग्न होतात किंवा बालविवाह होतात, त्याबद्दल तुम्ही काय बोला किंवा समाजाला काय सांगता? ऍक्च्युली काय आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा आपले भारतात बाकीचे भाग पण बघितले, आता बरेच समाजमध्ये हे जाणीव किंवा जागरूकता आलेली आहे की लहान मुलांचं लग्न झालेला पाहिजे नाही. पण कारण आदिवासी समाजमध्ये जे पालक पण आहे ते पण गोरगरीब आहे, मजुरी करतात, त्यांच्याही शिक्षण झालेला नाहीये आणि ते एक ठिकाणी स्थायी राहत नाही. ते कामाची शोधमध्ये कधी कोळशावरती जातात, कधी वीटभट्टीवरती जातात. त्यामुळे जे मुले आहेत ते त्यांच्यासाठी लायबिलिटी आहे आणि स्पेशली मुली. आणि त्यामुळे जेव्हा लवकर तिचं लग्न झालं त्याची जबाबदारी त्यांच्यावरती नसताना जे पुढचे आहे समोरचे त्यांच्यावरती जाणार. तर थोडासा या अनुषंगाने बघितलं जात आहे. आजनी सगळी मुलींना पण आपण हे केला. बरेच दुसरे भागात महाराष्ट्रामध्ये पण एक क्रांती जी आली होती बालविवाह विरोधात, ज्यावेळी बालविवाह विरोधी कायदा हे झाला, त्याच्यात असा होता की कोणाचं जर लग्न होत असेल तर त्याची मैत्रीण पोलिसांना फोन करायची 100 नंबरवरती किंवा त्याची जे टीचर आहे शाळेत त्यांना सांगायची की हे असं होत आहे आणि मग शासकीय यंत्रणा त्याच्यात इंटरव्हेन्शन करून ते थांबवायचे. तर तशा प्रकारचं आपल्याला एक काम करण्याचा गरज आहे. आता मला एक्झॅक्ट आकडा सांगता येणार नाही, पण जे महिलाविषयी आपल्या जिल्ह्यात गुन्हे दाखल होतात त्याच्यात सर्वात जास्त प्रमाण जवळपास 85% असेच प्रकारचे आहे की बालविवाह झाला आणि मग मुली गरोदर राहिली आणि मग पॉक्सो आणि बालविवाह अशा प्रकारचे गुन्हे त्याच्यात दाखल होत आहेत. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला विसरू नका. धन्यवाद.